बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. ज्यांच्या राजकारणात आता सर्व काही संपणार अशी चर्चा सुरू असताना तालुक्यातील हे आणखी नेतृत्व समाजसेवेची एक संधी गमावणार अशी चर्चा होती. ऐन विधानसभा निवडणुकीत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या सेनेकडून तिकीट घेत मैदानात उतरावं लागलं. डॉक्टर दिनेश परदेशी मैदानात उतरले खरे, परंतु मैदान गाजवले ते गलांडे पाटलांनी. या निवडणुकीपूर्वी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्याशी वैचारिक मतभेद चर्चेत राहिलेले गलांडे यांना हाताने जिल्हा परिषद गमवावी लागणार अशी चर्चा जोर धरून होती. पण पुढे घटनाक्रम काहीसा वेगळाच झाला आणि नेमकं काय झाला पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहताय बिंदास न्यूज. वैजापूर तालुक्याचा आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी सेनेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि डोळ्यासमोर लगेचच पुढची विधानसभा उभी होती. या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक रस्सीखेच झाली. विधानसभा सदस्य होण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी ठाकरेंच्या सेनेत गेले. तेव्हा मात्र गलांडे हे अगोदरपासूनच कट्टर आणि कडवट शिवसैनिकाची भूमिका बजावत होते. डॉक्टर दिनेश परदेशी यांना तिकीट मिळालं आणि प्रचाराची सर्वात मोठी जबाबदारी आली ती अविनाश पाटील यांच्या खांद्यावर. जवळपास तालुक्याच्या प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात एक जबाबदार पदाधिकारी या नात्यानं प्रचार दौरे आणि प्रचार सभा झाल्या. मात्र या सर्व प्रचार सभेत गलांडे पाटील यांनी केलेल्या अशा वक्तव्यामुळे गलांडे यांना जिल्हा परिषद निवडणूक जड जाणार अशी दाट चर्चा वैजापूर मतदारसंघात होती. यातच पंगा थेट आमदार महोदयांसोबत होता. मग ऐनवेळी गलांडेंच्या विरोधात काहीतरी मोठमोठी षडयंत्र पेरली जातील आणि गलांडे यांना हरवलं जाईल अशी शक्यता व्यक्त झाली. खरं तर राजकारणात कोण कधी कोणता डाव टाकेल याची शाश्वती राहिलेली नाही. गलांडे पाटलांनी आपल्यासाठी काय प्रयत्न केले याचा विचार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या मनात होताच. शिवाय गलांडेंना होणाऱ्या धोक्याची जाणीव परदेशी यांना सुद्धा होती. इतक्यात नगरपालिकेचा बिगुल वाजला आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह अविनाश पाटील गलांडेंनी मशालला सोड चिठ्ठी देत भाजपचं कमळ हातात घेतलं आणि इथून सुरू झाला गलांडेंचं ऑपरेशन कमळ. आता कमळ हाती घेतलं म्हटल्यावर एकमेकावर जास्त चिखलफेक करण्याची गरज नव्हतीच, कारण प्रश्न महायुतीचा होता. कोणासोबत किती मतदार यांचा हा प्रश्न होता. निवडणूक लढवण्यापूर्वी विरोधकांनी कंबर कसली आणि गलांडे पाटील यांना धूळ चारण्याची तयारी सुरू झाली. पण आपल्या मतदारसंघात केवळ गप्पा नाही तर मतदारसंघाचा चप्पा चप्पा तपासून बसलेले गलांडे यांना राजकीय रणनीती आखत भाजपला ही जागा सुटल्याची माहिती मतदारसंघात पसरली. आता या प्लॅन बी मध्ये गलांडे समर्थक, मशालचे कार्यकर्ते आणि उरलेले भाजपचे कार्यकर्ते. निकाल लागला आणि गलांडेंची रणनीती यशस्वी झाली. यापूर्वीच्या मागील पंचवार्षिकला अविनाश गलांडे हे तत्कालीन शिक्षण आणि आरोग्य सभापती राहिलेले असल्यामुळं यावेळी त्यांचं काय होणार असा प्रश्न डोळ्यासमोर होता. तोच अविनाश गलांडे यांचे पारडे जड भरले आणि अगदीच सिस्टम हल्ली. मंत्री अतुल सावे, डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह अनेकांनी बड्या नेत्यांनी गलांडे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसविला. राजकीय विरोध, वैचारिक मतभेद काही असो, पण तालुक्याला महत्वपूर्ण पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळालं आणि महालगाव गटात भाजपचं वर्चस्व राखलं गेलं. या सगळ्या घडामोडी गलांडे यांच्या पथ्यावर पडू नये यासाठी देव पाण्यात ठेवलेल्या विरोधकांसाठी मात्र या सगळ्या घडामोडी अपचनीय ठरल्या आणि अविनाश गलांडे हे देशोधडीला लागावेत ही संकल्पना मातीस मिळाली. मित्रांनो, गलांडे पाटील यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. शेवटी राजकारणामध्ये कोणीच कोणाचं परमनंट शत्रू नसतं आणि कोणीच कोणाचं परमनंट मित्र नसतं. हे गणित तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे.